जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक। जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 00 5514 आणि 7057 26 26 29। फुर्सत न होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से। आज का दिन सिर्फ चंद्रकांत साहब के नाम से। माननीय श्री चंद्रकांत संभाजी तापकीर यांचा जन्म 1/6/1967। त्यांचे वडील कैलासवासी संभाजी बाबूराव तापकीर, त्यांच्या आई कैलासवासी गिरिजाबाई बाबूराव तापकीर, त्यांची भावंडे रावसाहेब आणि रामदास तापकीर, त्यांच्या बहीण सौ अरुणा रमेश गांगर्डे, निमगाव गांगर्डे। त्यांचा मुलगा श्री विवेक चंद्रकांत तापकीर मेकॅनिकल इंजिनियर या पदावरती तो कार्यरत आहे। त्याचबरोबर त्यांची मुलगी सौ प्रणिता वैभव गांगर्डे। त्याचबरोबर श्री चंद्रकांत नाना तापकीर यांचे सासरे पाटील कैलासवासी मोहन गणपत शिंदे थेरगावकर, त्यांच्या सासूबाई गभा परिगा मोहन शिंदे याही या ठिकाणी उपस्थित आहे। चंद्रकांत राणा तापकीर साहेब यांचं प्राथमिक शिक्षण खांडवी या गावी झालं, माध्यमिक शिक्षण कोवळी या गावी झालं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्यांनी कृषी पदविका प्राप्त केली। त्याचबरोबर त्यांनी पहिली नोकरी पुणे या ठिकाणी खाजगी कंपनीमध्ये 86 ते 89 या कार्यकाळामध्ये केली आणि त्यानंतर पहिली त्यांची जिल्हा परिषदची नोकरी श्रीगोंदा तालुक्यातील हाटगाव, नंतर होळगाव, मांडवगड आणि रुईखे या ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा दिली। 2012 पासून ते कर्जत तालुक्यामध्ये कार्यरत राहिलेले आहेत। कर्जत तालुक्यामध्ये आल्यानंतर पहिलं गाव त्यांना मुळभण मिळालं, त्यानंतर राशी आणि चिलवडी म्हणजे खऱ्या अर्थाने व्यासपीठावरील आणि पुढील जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना मला सांगावंसं वाटतं 37 वर्षाची सेवा आहे आणि फक्त 7च गावामध्ये त्यांनी सेवा दिली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने 7ही गावाचा आपल्याला कायापालट दिसून येतो। दरम्यानच्या काळामध्ये त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2 वेळा वेतनवाढ मिळालेली आहे। 2000 साली राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रामसेवकाचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे। 2003 साली जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्यांनी परदेश दौराही केलेला आहे। सलग 18 वर्ष श्रीगोंदा तालुक्यामध्ये त्यांनी सेवा दिली। ग्रामसेवक जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष आणि सध्या राज्य ग्रामसेवक संघटनेचे संघटक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मनसुख तापकीर आपल्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि खरं साहेबांची माहिती शब्दामध्ये सांगणे एवढे शब्द आमच्याकडे नाही, तर या ठिकाणी आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे ग्रामपंचायत अधिकारी तसेच खांडवी गावचे सुपुत्र चंद्रकांत तापकीर यांचा सेवापूर्ती सोहळा आज कर्जत येथील महालक्ष्मी हॉटेल या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। आज आणखी योगायोग म्हणजे त्यांचा वाढदिवसही आजच असल्यामुळे एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आला होता। ग्रामपंचायत विभागामध्ये तब्बल 37 वर्ष प्रामाणिक सेवा बजावलेले ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत तापकीर यांचा सेवापूर्ती सोहळा आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड ह्या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, जिल्हा बँकेचे दुसरे संचालक अंबादास पिसाळ, माजी नगराध्यक्षा उषा राऊत, अशोक खेडकर, सुनील शेलार, सचिन घुले पाटील, अमृत काळदाते, हर्षदा काळदाते, प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर,
उपसरपंच श्री दरेकर, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली। यावेळी चंद्रकांत तापकीर यांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि मानपत्र त्यांना देऊन गौरवण्यात आले। यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। ग्रामविकासाच्या कार्यात त्यांनी घेतलेली शिस्तबद्ध, निपक्षपाती भूमिका आणि लोकांशी असलेले सौलख्याचे संबंध याचा अनेकांनी उल्लेख केला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा यावेळी आढावा देखील अनेकांनी घेतला। आमचे बंधू चंद्रकांत तापकीर यांचा परिचय मॅडमने आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे। त्यांनी काय काय कार्य केलंय, कुठं कुठं सर्व्हिस केली, त्या सर्व घटना त्यांनी नमूद केल्या। तरी पण मी थोडक्यात त्यांची माहिती सांगतो। त्यांनी खरं तर प्राथमिक शिक्षण खांडवीला घेत असताना कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं। घरची गरिबीची परिस्थिती असताना शिक्षण घेतलं। त्यानंतर कुंभळे हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं। त्यानंतर कृषीचा डिप्लोमा त्यांनी कोणताही या ठिकाणी केला। त्यानंतर त्यांनी त्याला जुन्नर या ठिकाणी चॅम्पियन इंडिया लिमिटेड या ठिकाणी 3 वर्ष सर्व्हिस केली। त्याचप्रमाणे आताही 37 वर्ष सेवा केली। खरं तर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सेवा करत असताना ते सगळ्यांना घेऊन बरोबर चालले। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आडी अडचणीला त्यांनी सामोरं गेले, प्रत्येकाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना या सेवानिवृत्तीच्या यासाठी शुभेच्छा देतो। आमचे जे मामा आहे, माझी मी सासरवाडी खांडवीची, पण इतक्या दिवस सेवेत होते त्यावेळेस ग्रामसेवक होते आणि आज ते मामा आहे। आमचा जास्त काळ काय संपर्क आला नाही, पण मी सरपंच असताना भाऊसाहेब कोंबलेला होते त्यावेळेस संपर्क आला आणि संपर्क येत असताना बाकीचे लोक म्हणायचे भाऊसाहेबांचा स्वभाव लय कडक, पण आमच्या बरोबर काम करीत असताना ज्यावेळेस काम करण्याचा योग आला त्यावेळेस कळालं भाऊसाहेब कोणत्या गोष्टीला कळत। प्रशासनामध्ये काम करीत असताना कसा अधिकारी असावा तर चंद्रकांत भाऊसाहेब तापकीर यांच्याकडून शिकावं असं शासनामध्ये प्रशासनामध्ये काम करीत असताना आम्हाला मी जाणवलं होते। अतिशय काटकोरपणे म्हणजे रेषेमध्ये काम असावं असं भाऊसाहेबांची प्रत्येक गोष्टीमध्ये इच्छा असायची, पण प्रशासनामध्ये काम करीत असताना काही गोष्टी करावे लागतात, पण कागदावरती असावा अशी भाऊसाहेबांची प्रामाणिक इच्छा असायची। अशा या भाऊसाहेबांना मी माझ्या दरेकर परिवाराच्या वतीने व कोंबली ग्रामपंचायतीच्या वतीने भावी वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देतो। उपस्थित सन्माननीय अतिथी, माझे माध्यमिक शाळेतील क्लासमेट, एक गुणवंत विद्यार्थी म्हणून ज्यांना आम्ही संबोधत असायचो असे आदरणीय चंदू दादा, आम्ही चंदूच म्हणायचो। चंद्रकांत संभाजी तापकीर यांचा आज सेवापूर्तीचा दिन। खरं तर आयुष्यामध्ये आल्यानंतर माणसाने काय कमवलं आणि जाता जाता काय घेऊन जात आहात ही शिदोरी फार महत्वाची असते। आणि म्हणून मला एक असं वाटतं 2 मिनिट बोलू नका, नाही तुम्ही एक तास बोला ना, येऊन यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे मोठं काय असू शकतं। आणि म्हणून खरं तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पारंगत असणारे हे तापकीर कुटुंबीय, या तापकीर कुटुंबियामध्ये जन्म घेतलेलं हे एक नेतृत्व उदयास आलं आणि प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर आता आमचे साहेबांनी सांगितलं की एक कर्तव्यदक्ष अधिकारी
कर्तव्यदक्ष कर्मचारी कसा असावा याचं जर कोणतं उदाहरण असेल तर ते चंद्रकांत भाऊसाहेब आहे. एक चाकोरीबद्ध नियमाने काम करणारे आणि समाजाप्रती आपले योगदान देणारे एक अधिकारी म्हणून त्यांचा निश्चितपणे गौरव केला जातो. माझ्या सेवेमध्ये राशीसारख्या त्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या तालुक्याचे नेत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषाताई गुंड, त्याचबरोबर आपल्या दीर्घ सेवेतून चंद्रकांत भाऊसाहेब हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये काम करीत असताना चांगले जेवढं काही चांगले करता येईल ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी ते लोकांसाठी काम आजपर्यंत करीत आलेले आहेत. त्यांची सेवा 37 वर्षाची झाली असून प्रथम ते ग्रामसेवक म्हणून रुजू झाले आणि नंतर त्यांचं प्रमोशन ते ग्राम स्तराधिकारी पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक गावात त्यांनी 5-7 गावामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली, पण प्रत्येक गावामध्ये त्यांनी आपलं नावाचा ठसा उठवण्याचं काम त्यांनी आपल्या सेवेमध्ये केलं. त्यांनी कामाच्या बाबतीत असं कधी मागे पुढे असं कधीच नाही. जे पोटात ते ओठात, ओठात ते पोटात, अशा पद्धतीने काम एकदम सर्वांना बरोबर घेऊन, कारण ग्रामपंचायत मध्ये काम करायचं इतकं काही सोपं नसतं. कारण सरपंचाबरोबर सरपंचाचे वेगळे विचार असते, ग्रामसेवकाने त्यांना प्रशासकीय यंत्रणेतून जावं लागतं, त्याच्यामुळे त्यांना त्यांचे नियम बघावे लागते. सरपंच साहेबांना वाटतं की हे काम व्हायलाच पाहिजे. त्यांनी एवढं अडचणीतून काम करीत असताना म्हणजे ग्रामसेवक पदीतून काही सोपं नाही. त्यांनी हे काम चांगल्या प्रकारे केलं. आताच त्यांनी सांगितलं घरी प्रत्येक आहे घरी शांत बसतील असं मला तरी वाटत नाही, कारण त्यांना लहानपणीपासून वाटतो. त्यांनी असंच काम जसं आता त्यांची सेवा केली आणि चांगल्या प्रकारे शासनाच्या माध्यमातून शासकीय पदाधिकारी म्हणून केली. आता लोकप्रतिनिधी म्हणून करण्याची त्यांना शुभेच्छा देतो. काय अडचण नाही. त्यांनी येऊन परत त्यांनी घालून दिली. पदाधिकाऱ्यांनी पाळले, माझ्या अधिकाऱ्यांना पाळणं गरजेचं आहे. चंदू भाऊसाहेब 2 मिनिटं बोलणं म्हणजे जरा कसं बसवायचं त्याचा विचार करत होतो. कारण लहानपणापासून भाऊसाहेब आमचे मेवणे, पाहुणे आणि वर्गमित्र, पहिलीपासून 10वी पर्यंत एकत्र काम केलं, एकत्र शिकलो आणि त्यानंतर ऍग्री डिप्लोमाला बरोबर मी विठ्ठलनगरला गेलो. ते ग्रामसेवक झाले, मी डॉक्टर झालो आणि गोंगरगावला आम्ही 15 ते 20 वर्ष एकत्र काम केलं. एका डब्यात जेवलो, एका गाडीवर गेलो. असे चंदू भाऊसाहेब, त्यांच्याविषयी 2 मिनिटात बोलायचे म्हणजे अवघड आहे, परंतु प्रयत्न करतो. काय हरकत नाही. सुरुवातीला खांडवीला शाळा नव्हती, कोंबडीला पायी यायचं. अशा वेळेस आम्ही 5वी ते 10वी पर्यंत एकत्र शिकलो. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी सदस्य खेडकर साहेब यांचं स्वागत. 10वी मध्ये आताचा आमच्या अगोदरचे बोललेले मित्र शरद सुधरी, तापकीर भाऊसाहेब आणि प्रेमराज पठारे जे शिक्षक आहेत ते गुरुजी, मी असे अरुण तोंडीबा गांगडे, 4-5 माणसं असे होतो की ज्यांचा 1-2-3 मागे पुढे नंबर असायचा, थोडं नाव असायचं. याचं पहिलं आलं की दुसऱ्या वेळेस दुसरा जिद्दीने प्रयत्न करायचा, माझं नाव कधी होईल. अशा पद्धतीनं आमचं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि 10वी नंतर त्यावेळेस संस्कृती अशी होती डिप्लोमा करणं आणि नोकरी लागणं. कारण ग्रॅज्युएट करणं त्यावेळेस आमच्या डोक्यात नसायचं आणि सल्ला देणारे सुद्धा सल्लागार असे असायचे की तात्पुरता डिप्लोमा करा आणि नोकरी लागा. त्या पद्धतीने आम्ही दोघं पण ऍग्री डिप्लोमा गेलो. डिप्लोमा नंतर थोडे दिवस बेकारीचा काळ त्यांचा गेला. ते शॅम्पियन इंडियामध्ये नारायणगावला सर्व्हिस लागले. आता जे शॅम्पियन दारू बियर उडवली जाते फोटोमध्ये आपण पाहतो, त्या शॅम्पियन कंपनीत कामाला होते. आम्ही वेटरनरीला कोल्हापूरला गेलो. शॅम्पियन मध्ये सर्व्हिस लागल्यानंतर सुट्टीला मित्राला बोलवलं. सुट्टीला मी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस सांगायचं तात्पर्य, शॅम्पियन नोकरीत कामाला असताना मी गेल्यानंतर तापकीर भाऊसाहेबांच्या मित्रांनी, भाऊसाहेबांचा मित्र आला, साहेबाचा मित्र आला म्हणून संध्याकाळी कार्यक्रम ठेवला आणि शॅम्पियनचा बेत केला. परंतु त्यांचा बेत कसा बसला, त्या कार्यक्रमाला गेलो. ते न घेणारे न खाणारे, मी न घेणारा न खाणारा, त्याने न विचारता कार्यक्रम केला आणि त्यांचा फेल गेला. ते म्हणजे शॅम्पियन परदेशात निर्यात
हे लोक मागून सुद्धा आम्ही देत नाही आणि तुम्हालाही शॅम्पेन आम्ही न विचारता कार्यक्रम आयोजित केला कसा मिळवला होता हे थोडं तरी टेस्ट घ्या. त्याला नाकारणारे तापकीर भाऊसाहेबांना आम्ही असे निर्वसी मित्र होतो. तो शॅम्पेनचा भेद गेला. त्याच पद्धतीने पुढे मार्गक्रमण करत असताना 15 वर्ष गोगरेगावात काम केलं आणि आमची वाटचाल त्यावेळेस तिथले माजी जिल्हा परिषद सभापती यादसाठी केला होता अट्टहास सेवेचा शेवटचा दिसगोड व्हावा या उक्तीप्रमाणे चंद्रकांतजी तापकीर साहेबांचा कालचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसाच्या सेवेपर्यंत पूर्णतः या सेवेमध्ये कसलाही लोभ न ठेवता सेवा करणारे ग्रामविकास अधिकारी म्हणजे चंद्रकांतजी तापकीर साहेब. असा ह्या माणसाची थोडक्यात 2 शब्द सांगायचं ही कथा आहे. त्यांनी गोगरगाव असेल बनपिंपरी असेल तोही बांधला या ठिकाणी काम केलं आणि ग्रामसेवक संघाच्या वतीनं ग्रामसेवकांच्या पूर्वी 2 संघटना होत्या. आता त्यांची 3 झाल्या असतील पण त्या काळामध्ये साधारणतः 90-92च्या काळात महाराष्ट्र राज्याची नगर जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्रातील ग्रामसेवक संघाची बुलंदतो म्हणून आम्ही चंद्रकांत तापकीर यांना संबोधायचो. कारण प्रशासनावर असणारा धाक कसा असावा नियमाच्या अनुषंगाने कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चंद्रकांत तापकीर आहे. ते श्रीगोंद्यामध्ये तालुका अध्यक्ष होते त्यावेळेस आम्ही त्यांना ज्युनियर होतो. आजही त्यांना ज्युनियरच आहे. नंतर ते जिल्हाध्यक्ष झाले. ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक झाले. वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या नियमाला धरून नियमाचा धाक प्रशासनाला कसा असतो हे वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचा स्वभाव कडक आहे. आता माझ्या आजी बाबतीने सांगितलं जरी त्यांचा स्वभाव कडक असला तरी तापकीर वहिनी त्यांना एवढे वर्ष सहन केलेलं नाही. त्याच्यामुळं आज चंद्रकांत भाऊसाहेब तापकीर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उपस्थित प्रगत नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्ष उषाताई राऊत तापकीर भाऊसाहेबांची सेवेत सुरू झाल्यापासून आतापर्यंत विविध गावांमध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या जबाबदारीच्या माध्यमातून असेल जी कामं केली किंवा ज्या त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा फायदा हा ज्या त्या गावाला करून दिला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो. ग्रामविकास अधिकारी असताना जे चंद्रकांत भाऊसाहेबांनी कामं केली असतील. ग्रामविकास अधिकारी म्हणजे एखाद्या गावची ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांचा जेवढा वाटा असतो त्या गावाच्या विकासामध्ये तेवढाच वाटा त्या ज्या त्या ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा 50% वाटा त्यांचा असतो. 50% वाटा पदाधिकाऱ्यांचा असतो. आणि चंद्रकांत भाऊसाहेबांनी आज तागायत ज्या ज्या ग्रामपंचायतीसाठी त्यांच्या बुद्धिका चातुर्य असेल किंवा त्यांच्या कामाच्या यातून असेल जे फायदा करून दिला किंवा ज्या ज्या गावात विकासाचे कामात त्यांची ज्या त्या गावाला किंवा ज्या ज्या सभासदांना ज्या बॉडीला असेल त्यांची साथ लागली ते काम त्यांनी अतिशय योग्य आणि अतिशय प्रामाणिकपणे आजपर्यंत पार पाडलं. ग्रामविस्तार अधिकारी म्हणून ते आज सेवानिवृत्त होत आहेत. आपण सर्वजण त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांना मी माझ्या वतीने नगर पंचायतच्या वतीने माझ्या भोले पाटील परिवाराच्या वतीने त्यांच्या भावी उर्वरित जीवनासाठी सद्गुरू महाराजांनी एवढी प्रार्थना करते त्यांचं इथून पुढचं आयुष्य हे सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं. समारंभानिमित्त उपस्थित सर्वच मान्यवर कारण वेळेचं भान राखायचं आहे. तापकीर भाऊसाहेबांबद्दल सांगायचं झालं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये वारसदार ठरलेले असतात. तापकीर भाऊसाहेबांचा वारसदार मी कोणत्या बाबतीत ग्रामसेवक संघटनेच्या बाबतीत किंवा ग्रामसेवक म्हणून काम करत असताना आणि पदाधिकाऱ्यांची कामं करून घेत असताना कसं करायचं ते त्यांच्याकडून शिकलो. त्याचं उदाहरण मी आता तुम्हाला सांगतो की आता आलो वास्तविक पाहता नगरसेवक साहेबांना जायचं होतं त्यांचाच बोलायचा नंबर होता पण त्यांच्यामध्ये कसं घुसायचं त्यांनी शिकवलं होतं त्याप्रमाणे घुसलो आणि तुमच्या समोर बोलायला खालून येत असताना आवाज आला
आपल्याकडे जर हे माईक खाली एकदम मोठा आवाज येतोय आणि येताना मला तोच विचार आला की मला वाटतं गांगडकर काहीतरी बोलत होते. आता यांचा आवाज जर एवढा येतोय आणि जर तापकीर भाषेत जर बोलायला लागले तर या इमारतीचं काय होईल हा प्रश्न खाली पडला. साहेबांनी आतापर्यंत 2003ला ग्रामसेवक म्हणून ज्यावेळेस नोकरीला लागलो की आता मला घरचे कायम नाव ठेवतात 2 प्रकारे आणि त्याचा दोष यांच्याकडे झाला. 2003ला आलो आणि थोडासा पहिलीच भेट यांची झाली वाडके भाऊसाहेब आणि तापकीर भाऊसाहेब आणि नोकरीच्या दुसऱ्या महिन्यातच आम्हाला मुंबई वारी करावायला मिळाली यांच्याबरोबर. तर पहिला एक तोटा असा झाला की घरच्यांनी सांगितलं की घरचं काम सोडायचं बोंबलत फिरायचं ते यांच्याकडून शिकलो ते 25 वर्ष अजून चालू आणि त्यानंतर एक चांगला फायदा झाला की सुरुवातीला ग्रामसेवकाच्या नोकरीमध्ये हे भेटले. आता ग्रामसेवकाच्या नोकरीत कोण कोण भेटतात, ठेकेदार भेटतात, पुढारी भेटतात, सगळे भेटतात. हे भेटल्यामुळं आम्हाला कुठलंही व्यसन आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. हा फायदा मात्र यांच्याकडून झाला. साहेबांचा 37 वर्षाचा कार्यकाळ संपून आज त्यांचा शेवटचा कार्यक्रम आहे. गेले आयुष्य चाकोरीबद्ध गेलं भाऊसाहेब तुमचं. इथून पुढचं आयुष्य निश्चितपणे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या गावासाठी, तुमच्या तालुक्यासाठी आणि निर्भीडपणे जगलं पाहिजे. निर्भीडपणे म्हणण्याचा अर्थ तुमची कारकीर्द निश्चितपणे निर्भीडच गेली. ज्या गावात ज्या ग्रामपंचायतला जाईल त्या ठिकाणी तुम्ही जरी ग्रामसेवक असले तरी सोबत जर सरपंच काय तुमचा धारणा तसा होता. त्यामुळे इथून पुढच्या आयुष्य जगण्यासाठी या ठिकाणी परिस्थितींनी चर्चा केली पाहिजे. कारण राजकीय कारकीर्द तुम्ही ग्रामसेवक म्हणून राहा पण इथून पुढचे कारकीर्द गावातील निश्चितपणाने आपण राजकारणावर उतरावा हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली मी. कारण तुमच्या प्रगत अनुभवाचा फायदा निश्चितपणे गावाला, गटाला, आपल्या जिल्हा परिषदला होईल. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे आमच्या बरोबर राजकारण करण्यासाठी राजकारणात यावं अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी मी माझ्या शहरा कुटुंबाच्या वतीनं कर्जत नगर पंचायतच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. अतिशय छान अशा कार्यक्रमाच्या अध्यक्ष माझे सहकारी मित्र राजेंद्र कुंड यांच्या सौभाग्यवती आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुष रायगुंड, त्याचबरोबर या कार्यक्रमाला वर्जून उपस्थित असणाऱ्या माझे दुसरे सहकारी मित्र नामदेव राऊत यांच्या सोनबाई उषाताई राऊत, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या आमचे सहकारी संभाजी तापकीर यांच्यावर प्रेम करणारे, त्याचबरोबर त्यांना भूमी काळासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेले सर्वच क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित असणाऱ्या सर्व माता सुरेंद्र, माझ्या अगोदर गांगर्डे साहेब भाषण झाले आणि विशेष करून चंद्रकांत भाऊसाहेबांबरोबर त्यांनी काम केलंय त्याचे अनेक अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितले. खर तर भाऊसाहेबांचा माझा नातेसंबंध जरी असले तरी पण ते ग्रामसेवक अधिकारी म्हणून कार्यरत असताना निश्चितपणे संघटनेमध्ये सतत अतिशय कार्यक्षमतेने या ठिकाणी आग्रही राहिले, कामात राहिले आणि सर्वांच्या ठिकाणी प्रश्नामध्ये ते निश्चित भाग घेत राहिले. अनेक आंदोलन असतील किंवा अनेक प्रश्न निर्माण व्हायचे, मग ग्रामसेवक त्या ठिकाणी त्यांचा विषय असायचा, त्या ठिकाणी नागरिकांचा विषय असायचा, काही ठिकाणी सरपंच असा विषय असल्या कारणानं आम्हाला पण त्या ठिकाणी जावं लागायचं. परंतु हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी त्यांची जी कार्यतत्परता होती ती किंवा त्यांनी ते नेतृत्वच म्हणावं लागेल. खरं तर ते ग्रामसेवक म्हणून किंवा नोकरी तर केलीच, परंतु ते करत असताना ते राजकारणात सुद्धा होते असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु आता ते आतापर्यंतची प्रक्रिया वेगळी होती, त्याला नोकरीच्या बंधनामध्ये राहून काही अनेक गोष्टी कराव्या लागत होत्या. प्रत्येक डॉक्टरने आपापल्या परीने त्यांनी काय करावं काय नाही करावं अशा सूचना केलेल्या आहेत.
परंतु भाऊसाहेबांचा माझा जवळजवळ 2000 सालापासून ग्रामपंचायत रुंदी गोगरगाव बांधारगाव पंचकृषीमध्ये तसं जर पाहिलं तर त्यांचं सर्व कार्यकाळ हा सरगुंदा तालुक्यामध्ये गेलेला आहे आणि नेमका सरगुंदा तालुक्याचा नंबर गवळण्याला सगळ्यात उशिरा लागलेला आहे. असं जन्मभूमी आणि तुमची कर्मभूमी आमची जरी असली जरी बोलायला उशीर राहणार तरी त्याच्याबद्दल काय असं फारसं नसतं. परंतु भाऊसाहेबांचं कलागुण सर्वांनी सांगितले, परंतु आम्ही खूप जवळून पाहिले म्हणून सांगतो तुम्हाला. आणि प्रशासन पाहिले, पोलीस साहेब पाहिले, आम्ही सर्व अधिकारी पाहिले, सेवक पाहिले, जिल्हा परिषद उघडून केलो, मंत्रालय उघडून केलो. परंतु प्रशासनामध्ये काम करणं कसं करावं हे ज्यांच्याकडून शिकायला मिळतं त्यातून कार्यकर्ता घडत असतो. अनेक सरपंच नवीन घालतात, त्यांना JR कळत नाही, परिपत्र कळत नाही, नियम कळत नाही. गावात एखाद्या व्यक्तीने सांगितलं की नाही आम्हाला इथं मुरुम टाकायचं, त्याचे डायरेक्ट ग्रामसेवक अटॅक करतात, मला मुरुम पाहिजे. परंतु त्या मुरुमाचं परिपत्रक आहे नाही, नियमात बसतो वगैरे असलं काही नाही. आणि अशा वेळेस ग्रामसेवकांना खूप तोंड द्यावं लागतं असो. आणि हे परिपत्रक तात्काळ पोहोचवणे आम्हाला 2010 सालापासून एकदम पद्धतशीरपणे सांगितलं. आमचा सगळा भाऊ विचार म्हणून सांगत नाही. कुठलाही ग्रामसेवक आला की आम्हाला विचारलं जातं की हे असं असं काम आहे, काय केलं पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही जो आम्हाला सल्ला दिला आणि चांगलं मार्गदर्शन दिलं त्यातून आमच्या जीवनामध्ये सुद्धा विषय मोठा झाला. एक गमतीशीर संघटन पहिलंच असायचं, परंतु राजकारणात आम्ही कधी नसायचो. भाऊसाहेब सगळे काम तुम्हीच करता आणि तुम्ही का नाही सरपंच होत म्हणलं. भाऊसाहेब मी यंदा झालो, शेती पराग पडायला लागली, हे काही काम चाललं नाही, आपलं असंच समाज कार्य करू. भाऊसाहेब म्हणजे रात्र ठरवली. आता सांगितलं गेलं आपल्या सदस्यांनी राजकारणात पुढे नसायचे, पण पाठीमागून बरोबर सल्ला अगदी व्यवस्थित द्यायचे. जी भाऊसाहेबांनी मला सल्ला दिला आणि गेली 30 वर्ष राजकारणामधून भाऊसाहेब हात ठेवला. मला मार्केटला सर्वपती म्हणून काम करायची संधी मिळाली. आज आपल्या सदस्य शहरामध्ये संत शिरोमणी गोंधळ महाराज सारख्या पावनभूमीमध्ये त्यांनी अतिशय कर्तव्याशी एकनिष्ठ राहून कर्जत तालुक्यामध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून काम केलं असे तापकीर साहेब आणि तापकीर साहेबांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. भाऊसाहेबांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या 37 वर्षामध्ये 7 गावांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आदरणीय तापकीर साहेबांच्या माध्यमातून याच्यापूर्वी जर बघितलं तर शासन निर्णयाच्या अगोदर सर्व जे काही ग्रामविकास अधिकारी आहेत तर या अधिकाऱ्यांना ग्रामसेवक म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जायचं. पण गेल्या 1 वर्षामध्ये शासनाचा बदलत्या निर्देशानुसार आपण बघतो की ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी म्हणण्यात यावं असा निर्णय शासनाने त्या ठिकाणी काढला. खरं तर जेव्हा एखादा ग्रामविकास अधिकारी गावामध्ये त्या ठिकाणी काम करत असतो तर काम करत असताना ज्या काही नागरिक सुविधा नागरिकांना मिळणं गरजेचं असतं तर त्या नागरिक सुविधा याच्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट, त्या काही मूलभूत गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करत असताना त्या ग्रामपंचायतीची जी काही बॉडी असते म्हणजे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तर यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम केलं जात असतं. असं बऱ्याच वेळा असं होतं की सरपंच बदलला जातो, उपसरपंच बदलला जातो, पण ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी मात्र तेच असतात. पण आजकाल जर आपण बघितलं की 5 वर्षामध्ये शासनाचे नियम त्या ठिकाणी बदलत असतात. पण एखादा विकास असेल किंवा एखादी गावाकरिता एक चांगल्या गोष्ट असेल तर ती नियमात जरी नाही बसली तर ती नियमात कशी बसवता येईल हा जर प्रयत्न कोण करत असेल तर त्या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी करत असतात. आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंच वाटतं की तापकीर काम आपल्या या 7 गावामध्ये त्या ठिकाणी केलेले. आता मनीषाताई आणि मी बसलो होतो तेव्हा मनीषाताई मला म्हणल्या की जेव्हा कुंदलड गावामध्ये त्यांच्यासोबत त्यांनी पण काम केलेले, पण एखाद्या गोष्टीसाठी जर पर्याय नसेल तर तो पर्याय मात्र तापकीर साहेबांकडे त्या ठिकाणी भेटला जायचा आम्हाला. खरं तर हे जे काही अधिकारी असतात त्या अधिकारी वर्गाला राजकारणामध्ये ज्या काही 2 पार्टी असतात त्या 2 पार्ट्यांचा समतोल या अधिकारी लोकांना त्या ठिकाणी माननीय मंदिर सुताई गुंड पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ADCC बँकेचे ज्येष्ठ
डायरेक्टर माननीय अंबादास साहेब विना कर्तव्य शासकीय सेवेमधून सेवा म्हणजे रिटायरमेंट होत आहे, त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन यासाठी करायचं की सलग 30 वर्ष सेवा करणे म्हणजे पहासारखं काम आहे. 2-4 वर्ष झाले की लोक थकल्याने करतात. राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, बाकीच्या परिस्थितीला सारखं वारंवार तोंड देत असताना सेवा करता इतक्या साधी सोयीच्या होत नाही. बरेच डिग्रीचे कामं असतात, त्याची सोडवणूक करताना बरेच वेळा कार्यवरती कसरत करावी लागते. त्यांच्या सोबतीला बरेच वाद्यांनी मला वाटतं डॉक्टर गांगेडे असतील किंवा डॉक्टर चेअरमन असतील बँकेचे, शिक्षक बँकेचे, यांनी त्यांचे लहान वयामधून ते त्यांचे मित्र होते, त्यांनी त्यांचा सुरुवातीचा जीवन प्रकार ठिकाणी व्यतीत केला. परंतु माझा त्यांचा परिचय खऱ्या आपल्या जवळ आला, श्रीमंत तालुक्यामध्ये बदलून गेलो, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाची माझी जवळून गाठ झाली, भेट झाली आणि त्यांच्या कार्याची ओळख झाली. ते कर्जत तालुक्यामध्ये एका शेवटच्या गावामध्ये, खेड्यामध्ये, नारोळी गावामध्ये वाडी वस्तीत त्यांनी जन्म घेतला. या ठिकाणाहून त्यांनी शिक्षण घेतलं, कोरगाव ग्रामसेवकाची पदविका घेतली आणि ग्रामसेवक म्हणून या पदावरती रुजू झाले. वास्तविक पाहता त्यांचा रांगडा स्वभाव, पहाडी आवाज, वक्ता व्यक्तिमत्व आणि आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की तात्काळ व्यवसाय बोलायला उभा राहिलं की प्रशासनाची थांबण ओढायची, ते काय बोलतील, कोणता बॉम्ब टाकतील याचा भरोसा नसायचा. त्याला कारण तसंच आहे. ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आलं आणि संघटनेमध्ये जिल्हा संघटनेचा अध्यक्षपद सांभाळताना त्यांना हे सगळं काम करावं लागायचं. परंतु असं म्हणतात की साहेबाच्या पूर्ण गावाच्या मागून जायचं नसतं. त्याला कारण आहे की गाडव कधी फाटका मारेल, साहेब कधी काय करेल, तरी जोखीम त्यांनी वारंवार घेतली. कारण ते त्यांचं कार्य अगदी सोपीने जितक्या जबाबदारी पुढे गेले त्याला विनंती केली किंवा समजून सांगितलं, 2 नाही 4 पावलं पाठीमागे गेली, असं त्यांचा स्वभाव होता. आणि खरी जबाबदारी माहीत नाही म्हणून एक चून आहे. त्या सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि कापके भाऊसाहेबांच्या सेवा पूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला माझं 1981 साल आठवलं. मी 1981 साली सेवेमध्ये आणि त्याचं कारण असं असायचं की आपण सेवानिवृत्त केली आणि अशा पद्धतीने मी सेवानिवृत्त होऊन 10 वर्ष झाले. आज विनंती राहील त्या मंडळींनी आमच्या मित्राला त्रास दिलेला नाही आणि त्याला पूरक असं वातावरण केलेलं आहे, म्हणून या सगळं असं आरोग्य लावलेलं आहे. त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि चांगलं काम केलं असं बरेच व्यक्तींनी या ठिकाणी सांगितलंय की त्या कामाचा अनुभव ग्रामसेवक हे काम तसं कठीण नाही. समाजाची सेवा करायची असती, परंतु प्रत्येक गावामध्ये 2 पातळ्या त्या पातळीमध्ये काम करत असताना सामान्य समान काम करण्याची भूमिका सातत्याने घ्यावं लागते. अनेकांचा विरोध, अनेकांचा पाठिंबा घेऊन त्या गावातल्या सुखसोयी उभा करण्याचे काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. विशेषतः करून मोगरगावला जे केला त्यांचा सेवा त्या ठिकाणी झालेली. आपल्या तालुक्यात परवानगी जे काय काळ दिसत त्यांचा 8-10 वर्षाचा काळ गेला असेल. कारण आमच्या जिल्हा परिषदेच्या काळामध्ये काय ते आपल्या तालुक्यात नव्हते, त्यांचा सेवा तसा वाढला नाही. पण त्या सर्वांना अगदी वर्षाला आमची जेवणी सर्वांतरी करणे असला तरी सासरवाडीचा भावना म्हणजे आमचं सगळे जिल्हा पिढी सेवा केली, अत्यंत चांगली केली. जो माणूस नेहमी चांगलं काम करतो त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या प्राप्त होतात. कधीकधी सांगितलं कापके साहेबांचा मुलगा आणि मुलगी दोघे चांगल्या नोकरीमध्ये आहेत, सेवेत आहेत आणि त्यांची पण कुटुंबिक परिस्थिती चांगली झालेली आहे. माणसाने नेहमी चांगलं काम केलं, चांगलं होतं. हे या कापके साहेबांच्या कामातून आपण लक्षात घेतलं. समाजामध्ये जात असताना कर्टले साहेबांनी सांगितलं
प्रकारे तापकीर भाऊसाहेबांना माहिती आहे, कारण की काम जे आहे ते नियमात सुद्धा झालं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांना जे आहे कुठली त्यामध्ये शंका सुद्धा आली नाही पाहिजे. हे काम जे आहे निश्चित प्रकारे तापकीर भाऊसाहेबांकडून शिकलं पाहिजे. अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम जो आहे तापकीर भाऊसाहेबांचा असतो. अनेक जणांनी सांगितलं की तापकीर भाऊसाहेब जे आहे ते रिटायरमेंट झाल्यावरती निश्चित प्रकारे घरी बसतील, पण त्यांचा स्वभाव पाहता मला नाही वाटत की तापकीर भाऊसाहेब जे आहे ते घरी जे आहे ते शांत बसणारा स्वभाव निश्चित प्रकारे त्यांचा नाहीये. त्यांची खूप मोठी गावाकडे त्यांची शेती आहे. त्या शेतीमध्ये निश्चित प्रकारे काही ना काहीतरी प्रयोग जे आहे ते करत असतात. अनेक माझ्या पुढे बसलेले हे वेगवेगळे ग्रामसेवक आहेत. त्या ग्रामसेवकांनी सुद्धा तापकीर भाऊसाहेबांनी त्यांना कशा प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते केलं आहे. खरंच जर तुम्हाला गुरु जर चांगला भेटला ना, तुमचं योग्य प्रकारे मार्गदर्शन जे आहे ते होत असेल, तुम्हाला रस्ता जो आहे ते दाखवण्याचं काम जे आहे ते यांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे झालं आहे. जे आता नवीन नवीन नियम निघत असतात किंवा ज्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या येत असतात. आता तुम्हाला नियम अटी ज्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या होत असतात. तुम्हाला नियमामध्ये बसून जे आहे ते काम करत असतं. तापकीर भाऊसाहेबांचं मार्गदर्शन निश्चित प्रकारे हे तुम्हाला होणार आहे. त्यांचा उपयोग जो आहे ते सर्वांनी तुम्ही निश्चित प्रकारे करावे असेच मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते. तापकीर भाऊसाहेबांचा जो जनसंपर्क आहे हे आज सभागृहामध्ये दिसतंय. मी तापकीर भाऊसाहेबांना मगाशीच म्हटलं की तापकीर भाऊसाहेब तुम्हाला सभागृह जे आहे ते कमी पडलंय. एवढे लोक जे आहे ते प्रेम करून आले जे आहे जे लोक आहेत ते तुम्हाला येत आहेत. पूर्ण जिल्हाभर जे आहे तुमचा संपर्क आहे निश्चित प्रकारे आहे. त्यांचा स्वभाव अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. त्याच्यामुळे हे जे लोक जे आहेत ते निश्चित प्रकारे त्यांना जोडलेले गेले आहेत. माझ्या जे वेगवेगळे मोठमोठे गाव आहेत तिथं तापकीर भाऊसाहेब यांनी काम केलं आहे. राशीन असेल, कुळधरण आहे, त्याचप्रमाणे आता चिलवलीला जे आहे ते तापकीर भाऊसाहेब जे आहे ते रिटायर झाले. म्हणजे कर्जत तालुक्याची मोठी मोठी गाव आहेत तिथे तापकीर भाऊसाहेब जी निश्चित गावामध्ये काम करताना खूप सोपं नाहीये, कारण की दोन्ही पार्टीचं जे कॉर्डिनेशन जे आहे ते निश्चित प्रकारे ग्रामसेवकांवरती असतं, सरपंचाचं असतं. या सगळ्याची जी ताळेबंदाची कसरत जी आहे ते निश्चित प्रकारे यांना करावी असते. याच्यातला जो मार्ग जो आहे तो निश्चित प्रकारे तापकीर भाऊसाहेब काढत असतात. हे आपण सर्वांनी निश्चित प्रकारे त्यांच्याकडनं शिकावं आणि ज्या वेगळ्या ज्या योजना असतात त्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा निश्चित प्रकारे ग्रामसेवकांनी सुद्धा काम करावं. आज मला अतिशय आनंद होतो ज्यावेळेस मी जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस आदर्श ग्रामसेवक म्हणून माझ्या हस्ते तापकीर भाऊसाहेब जे आहे तो पुरस्कार मिळाला होता. मला खरंच खूप या गोष्टीचा आनंद होतो की माझ्या तालुक्यातला एखादा माणूस जो आहे तो माझ्या हस्ते, कारण की आपल्या खरंच खूप मोठा आनंद आणि अभिमान होता. आपण एखाद्या पदावरती ज्यावेळेस काम करत असतो त्या भागाचा व्यक्ती जो आहे तो चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं काम जे आहे ते करतो आणि आपल्या हाताने जे आहे पुरस्कार जे आहे निश्चित प्रकारे त्यांना मिळवतो. चांगल्या प्रकारचं तापकीर भाऊसाहेबांचे काम जे आहे ते केलं आहे. तापकीर भाऊसाहेब याच्यावरती सुद्धा निश्चित प्रकारे थांबले नाही. त्यांचं भविष्य काय करायचंय याचं प्लॅनिंग सुद्धा त्यांनी आम्हाला तिथे बसल्या बसल्या सांगितलं आहे. जे आता अटॅक येत आहेत, ज्या हेल्थच्या बाबतीत ज्या वेगवेगळ्या ज्या समस्या लोकांची धाप देण्यासाठी सुद्धा मी इथं आलेले आहेत. सेवाकृतीचा कार्यक्रम जर सांगायचा तर खरं तर थोडंसं दुःख जे आहे ते मनाला होत असतं की कारण की आपण अविरतपणे जे काम जे आहे एखाद्या संस्थेमध्ये केलेलं असतं आणि कुठेतरी त्याला थांबायचंय, आपल्या घरी बसायचंय, ही खरंच खूप मोठी जी बाब असते ती आपल्यासाठी होत असते. कारण की माझ्या आई आणि वडील हे दोघं सुद्धा सर्व्हिस मध्ये आहेत. त्याच्यामुळे याचा अनुभव सुद्धा निश्चित प्रकारे मला आलेला आहे. कारण की आपण सगळ्यांनी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. माननीय श्री चंद्रकांत नाना तापकीर त्यांच्या भाषणाची आपण सर्वांनी त्यांचे सत्कार केले, सदिच्छा शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांना ते उत्तर काय देत आहेत याची सर्वांनाच या ठिकाणी आतुरता आहे. तर त्यांचा पण टाळ्याच्या गजरात या ठिकाणी त्यांनी या सर्व सत्काराला उत्तर द्यावं. कृपया विनंती. शैक्षणिक विविध क्षेत्रातील मार्गदर्शक संस्थांना देखील काही आलेले या सर्व नोकरीच्या जीवनामध्ये माझ्यासाठी एक पे शब्द जो आहे तो म्हणजे खूप संघर्ष केलेला आहे. संघर्ष हा शब्द तुम्हाला आवडत नाही, त्याला इंग्लिश मध्ये स्ट्रगल म्हणतात. तो स्ट्रगल इतका काही केलेला आहे. भल्या म्हणून संघर्ष म्हणलं तरी माझा अंग करून कुठे असो, सामाजिक जीवनात असो, नोकरीमध्ये असो, घरगुती कुटुंबात सुद्धा असो, माफ नाही, तडजोड नाही, शिस्त नव्हे मी आजही 5:30 उठतो तरी माझा दिवस होत नाही. अशा या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मी खूप काही शिकलो, खूप काय बोललो. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने लागलो आहे. मी काही जास्त बोलणार नाही. पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने 11:30 पावणे 12 सुरू केलेला कार्यक्रम 2 वाजता आले.
सर्वांनाच काही असते, सर्वांनाच वेळेवर बसायला जमत नाही, जास्त बसायला जमत नाही. नेहमी वक्ता भाषण करतो, बोलतो, याचं भान मला आहे. म्हणून वेळेचं औचित्य साधून या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.